विश्वस्त श्री वसंत महादेव मेस्त्री यांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। त्याचबरोबर श्री प्रकाश शंकर मेस्त्री यांना देखील विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। त्याचबरोबर संजय राजाराम मेस्त्री यांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हावं। त्याचबरोबर मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार आदरणीय श्री वामन शंकर पांचाळ यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। सगळ्या मान्यवरांना विनंती की आपण या विनंतीला मान देऊन या व्यासपीठावर येऊन आपण आसनास्थ व्हावं। मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रकांत महादेव मेस्त्री, किशोर महादेव मेस्त्री, प्रकाश शंकर मेस्त्री, वामन शंकर पांचाळ, संजय राजाराम मेस्त्री, आपणा सर्वांना विनंती आहे की आपण ह्या व्यासपीठावर आपण आसनास्थ व्हावं। त्याचबरोबर आमच्या मंडळाचे आणि आमच्या या सगळ्या सुतारवाडीचे आदरणीय स्नेही त्यांना आम्ही आमच्या कुटुंबाचे जे सहकारी म्हणून मानतो असे आमचे सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय श्री गावडे साहेब या ठिकाणी आले, त्यांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। त्याचबरोबर आदरणीय लाड साहेब यांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी आसनास्थ व्हावं। चंद्रकांत महादेव मेस्त्री, त्याचबरोबर मंडळाचे विश्वस्त आदरणीय श्री किशोर महादेव मेस्त्री यांना देखील मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आसनास्थ व्हावं। नुकताच या कार्यक्रमाला विनंतीला मान देऊन प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी आम्ही त्यांना विनंती केली होती ते सन्माननीय श्री सुनील पांचाळ यांच्या या ठिकाणी आगमन झाले। मी मंडळाच्या वतीने तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्हाला असण्याची विनंती करतो। संजय राजाराम मेस्त्री आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। खुर्ची आपली या ठिकाणी वाट पाहते, आपण त्याचे हक्कदार आहात। व्यासपीठावर जमलेले सगळे मान्यवर, मंडळाचे पदाधिकारी, महिला प्रमुख आणि सगळे माझे मित्रमंडळी याच या प्रभू श्री रामनवमी सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी मंडळाच्या विनंतीला हार देऊन या ठिकाणी वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी पुन्हा एकदा या ठिकाणी मान्यवरांचं आणि उपस्थित सर्व सभागृहातल्या पदाधिकाऱ्यांचं महिला वर्गांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। त्याचबरोबर मंडळाचे विश्वस्त वसंत बापू मेस्त्री यांना देखील विनंती करते की आपण या ठिकाणी आसनास्थ व्हावं। त्याचबरोबर मंडळाचे विश्वस्त श्री मोरेश्वर बाबू मेस्त्री यांना देखील विनंती करते की आपण या ठिकाणी आसनास्थ व्हावं। आजचा हा दिवस म्हणजे प्रभू श्री राम भक्त यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवसाच्या सोहळ्यानिमित्त मंडळाच्या वतीने हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला। या सोहळ्याची आणि ह्या मंगलमय वातावरणाची सुरुवात मला वाटतं आपण एका चांगल्या मंत्रोच्चाराने या ठिकाणी याची सुरुवात करावी। मंडळाचे विश्वस्त
आदरणीय श्री किशोर महादेव मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना मंडळाच्या वतीने विनंती करतो की आपण तो मंत्र या ठिकाणी आपल्या मुखाने या ठिकाणी या वातावरणात या सभागृहात म्हणावा। 5 वेळा तो आपण मंत्रोच्चार या ठिकाणी म्हणावा आणि आपण बसलेल्या सभागृहातल्या प्रत्येकाने त्याचं नामस्मरण या ठिकाणी त्या ठिकाणी करावं। डोळे बंद करून मी मंडळाच्या विश्वस्त श्री किशोर महादेव मेस्त्री यांना विनंती करतो की आपण तो मंत्र मला वाटतं मागच्या सभेमध्ये जो आपण जय हनुमंत बालपती पदाय हनुमंताय नमा जो काही मंत्र होता मला वाटतं आपल्या मुखातून तो या ठिकाणी ह्या वातावरण मंत्रमुग्ध करून टाकावं आणि हे जे वातावरण आहे ते अतिशय मंगलमय व्हावं आपल्या मुखातून। त्यांना विनंती करतो की आपण बसलेल्या सभागृहात सगळ्यांना विनंती करतो की आपण हात जोडून त्यांना नामस्मरण करून त्यांना प्रतिसाद द्यावा ही त्यांना सगळ्यांना बसणाऱ्यापैकी सगळ्यांना विनंती करतो। आपण रामभक्त आहोत आणि हा रामच नामीचा सोहळा आहे। आपल्या मुखातून तो रामाचा जो मंत्रोच्चार आपण मागच्या सभेत आपण मांडला होता तो बसलेल्यापैकी या ठिकाणी माहिती नाही आणि वातावरण मंगलमय होण्यासाठी हा सुरुवात आपल्या मुखातून व्हावी ही विनंती मंडळाच्या माध्यमातून। बोला प्रभू रामचंद्र हनुमान की जय। ओम श्री राम दूताय ओम श्री राम दूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः। ओम श्री राम दूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः। ओम श्री राम दूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः। ओम श्री राम दूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः। ओम श्री राम दूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः। ओम श्री राम दूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः। बोला श्री राम भक्त हनुमान की जय। धन्यवाद किशोरजी, धन्यवाद। आपल्या मुखातून हा मंत्रोच्चार करून आपण या सभागृहातलं या वातावरणाचं अतिशय मंत्रमुग्ध या ठिकाणी आपण ते वातावरण निर्मित केलं त्याबद्दल मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा आपलं मी आभार व्यक्त करतो। आणि मंडळाच्या एवढ्या इतिहासामध्ये मला वाटतं रामनवमी ज्या सोहळ्याची आपण सुरुवात झालं आपण बसल्यापेक्षा आपण सगळेजण साक्षीदार आहोत। प्रथमोच्चार हा मंत्रोच्चार उच्चारून या वातावरण या सोहळ्याची सुरुवात मला वाटते यंदाच्या उत्सवापासून ही सुरुवात झालेली आहे आणि आपण त्याचे खरे साक्षीदार आहात याचा आम्हाला अभिमान आहे। त्याचबरोबर आपल्या सुतार देवाचं आता आपले जे प्रभुत्व आहे श्री प्रभू श्री विश्वकर्मा यांचं देखील या ठिकाणी स्तवन करून या वातावरणाचं आणि या मंगलमय दिवसाचं या ठिकाणी मी स्तवन म्हणून जे प्रभू श्री विश्वकर्मा स्तवन आहे ते मंडळाचे सभासद आदरणीय श्री वीरेश पांचा यांना विनंती करतो की आपण तो स्तवन या ठिकाणी आपण तो सादर करावा आणि बसलेल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण त्याचं नामस्मरण करावं। धन्यवाद। श्रीराम। प्रभु विश्वकर्म्यास अर्पुनी सुमनास, प्रभु विश्वकर्म्यास अर्पुनी सुमनास,
मम सुख लाभले आयुष्य फुलविले मम सुख लाभले आयुष्य फुलविले मय कुळी जन्मुनी हनुमंत मिरवुनी कोट गावी स्थापुनी सामर्थ्य घडविले प्रभु विश्वकर्म्यास अर्पुनी सुमनास मम सुख लाभले आयुष्य फुलविले जाळूनी अज्ञान मिळवू खरे ज्ञान देवांचा देव हा सुतारांचा पिता प्रभु विश्वकर्म्यास अर्पुनी सुमनास मम सुख लाभले आयुष्य फुलविले मंडळाचे नाव हे सर्वत्र गाजले जपणे केवळ आता मागे न पाहणे जपणे केवळ आता मागे न पाहणे प्रभु विश्वकर्म्यास अर्पुनी सुमनास मम सुख लाभले आयुष्य फुलहुले. धन्यवाद विरेजी. या सुतारडीच्या दोन रत्नांनी, या रामभक्तांनी आणि हनुमान भक्तांनी या आपल्या मुखातून या स्तवन आणि प्रभू हनुमंत भक्ताचं जे काही मंत्रोच्चार करून आपण या ठिकाणी या वातावरणाचं, या सभागृहाचं वातावरण प्रफुल्लित केलं. पुनश्च आपण मंडळाच्या वतीने मी त्या दोघांचं देखील या ठिकाणी कौतुक करतो आणि आभार व्यक्त करतो आणि उपस्थित मान्यवरांच्या विनंतीने मी हा कार्यक्रम सोहळा पुढे चालू ठेवतो. चैत्र पौर्णिमा किंवा चैत्र हा जेव्हा आपण हा महिना सुरू झाला आणि चैत्र म्हटलं की चैत्राची जी पालवी जी फुटते आणि आज खऱ्या अर्थाने आपण बसलेल्या सगळ्यांच्या पावलांनी ही खऱ्या अर्थाने ही पालवी फुटली आणि आज सभागृहाला आज ही पालवी फुटली आहे. त्यामुळे पुन्हाच मी या सगळ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि चैत्र पौर्णिमा म्हटलं की प्रभू श्री हनुमान भक्त प्रभू हनुमान यांचा जन्मदिवस 12 एप्रिल 2025 या चैत्र पौर्णिमा दिवशी या प्रभू हनुमानचा जन्मदिवस आणि त्या जन्मदिवसानिमित्त जन्म सोहळ्यानिमित्त आपण गावकर म्हणून कोटकर म्हणून या ठिकाणी त्या कोट गावात गेले 93 वर्ष सातत्याने अविरतपणे हा सोहळा वाडवडिलांच्या प्रेरणेने वाडवडिलांच्या आशीर्वादाने आणि या दिग्गजांच्या आशीर्वादाने पुढाकाराने हा सोहळा आपण आज स्थापित करत होतो, संपन्न करतोय. ब्रिटिश काळात सुरू झालेला हा म्हणजे 1932 साली सुरू झालेला हा हनुमान जन्मोत्सव प्रख्यात स्वर्गीय नाना नेवाळकर यांच्या प्रेरणेने आणि गावकऱ्यांच्या पुढे ग्रामस्थ यांच्या मदतीने आणि या सुतारवाडीच्या आमच्या पितामह जे त्यामध्ये सगळेच नामवंत आहेत, त्यांची नावांचा पाढा घेणं मी इतका मोठा नाही, पण त्यांच्या आशीर्वादाने 1932 साली या मंदिराची स्थापना झाली आणि आज मिती या सोहळ्याला, या उत्सवाला 93 वर्ष परिपूर्ण होते आणि 94 वर्षात आपण सगळे मंडळी या ठिकाणी या उत्सवात सामील आहोत, साक्षीदार आहोत. आणि ही मंडळाची घोडदौड गेली 93 वर्ष सातत्याने या ठिकाणी करतोय. त्यामध्ये मंडळामध्ये अनेक संघर्ष, अनेक वाटेगाठी या ठिकाणी आल्या, पण मंडळ कधी कोणासमोर झुकला नाही किंवा डगमगला नाही. जे जे पडेल, ज्या ज्या पद्धतीने मंडळाला होतील त्या मंडळाचा उत्कर्ष हा एक डोळ्यासमोर ठेवून या मंडळाने सातत्याने प्रयत्न केले. हेच न ठेवता जेव्हा स्वातंत्र्यपूर्वी या भारत देशाला स्वातंत्र्य 1947 पूर्वी झाला, जेव्हा या भारताचा ध्वज या ठिकाणी फडकवला गेला, हेच धोरण ठेवून याच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, याच मंडळाच्या गावकऱ्यांनी, या सुतारांनी 1948 साली करिंदीपूर्व या नाट्यप्रयोगाने आपला ध्वज त्या ठिकाणी या सुतारभूमीमध्ये, या रंगभूमीमध्ये या नाट्यप्रयोगातून ती मुहूर्त मेट्रोवली आणि त्या नाट्यप्रयोगाला देखील आज 77 वर्ष पूर्ण होऊन 78व्या नाट्यप्रयोगाची ती तयारी ही नाटककार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या ठिकाणी करत आहेत. अनेक या 78व्या नाट्यप्रयोगाच्या प्रवासामध्ये अनेक दिग्गज, अनेक कलाकार या ठिकाणी कलामहर्षी होऊन गेले. त्यामध्ये आमचे आदराचे आणि सन्मानाचे स्थान म्हणून स्वर्गीय श्री नागेश यशवंत मेस्त्री आहे, महादेवानंद मेस्त्री आहे, शंकरानंद मेस्त्री आहे, बाबू लक्ष्मण मेस्त्री आहे, राजाराम बाबू मेस्त्री आहे, असंख्य नाव आहेत. या असंख्य नावामुळे हा कार्याचा पाडा, या नाटकाचा जो काही
सागर लाटा आहेत या उत्सवाच्या, या नाटकाच्या ज्या प्रवाहाच्या सागर लाटा ज्या उत्सवाच्या कोडगावाच्या सीमेमध्ये येऊन जे उधळतात आहे, जे उसळतात आहे, त्या उसळीचा हा जो नाट्यप्रयोग आहे तो वारंवार असंच चिरंत राहावं, असंच आनंद राहावं ही यासाठी ती मंडळी त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत. आज हा सगळा सभागृह या ठिकाणी भरून आला हा तुमच्या प्रेमापोटी आणि या मंडळाने दिलेलं प्रेम आहे. म्हणून आज हा सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आणि सगळ्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी होतोय. आज या 78व्या नाट्यप्रयोगासाठी आमचे सगळ्यांच्यात लाडक्या आमच्यात भगिनी म्हणजे आम्ही त्यांना माते समान या ठिकाणी त्यांना समान मानतो. त्यांचं स्थान आमच्यासाठी खूप वरच्या ठिकाणी आहे आणि आज त्या या ठिकाणी त्यांच्या काही अडचणीमुळे त्यांचा एक नाट्यप्रयोगाच्या या ठिकाणी आहेत. त्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या सभापती पूनम गावडे या ठिकाणी त्यांची आठवण म्हणून मी त्यांना त्यांची आठवण करतो. पण आज ती खुर्ची रिकामी आहे. त्यांचा गांधी त्या खुर्चीसाठी पात्र आहेत आणि ती खुर्ची त्यांची वाट बघते. परी जरी या ठिकाणी अनुपस्थित असली, त्यांची उपस्थिती नसली, पण त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या शुभेच्छा आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून, आम्हाला मंडळाच्या माध्यमातून त्यांना मिळाल्या आहेत. त्यांचा मी देखील या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि 78 नाट्यप्रयोगासाठी मी जरा थोडंसं वेळेचं बंधन असल्यामुळे मी जास्त आज आपल्या ठिकाणी या ठिकाणी काही जास्त बोलत नाही. पण 78 नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर होत आहे. 3-13 या नाट्यप्रयोगाचं 12 एप्रिल 2025 रोजी कोट सुतारवाडी, लांजा तालुका, जिल्हा रत्नागिरी या रंगभूमीवरती हनुमान नाट्य मंडळ या रंगभूमीवरती तो सादर होणार आहे. अनेक कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या 12 एप्रिल 2025 या एका दिवसासाठी ही नाटक कलाकार मंडळी गेले 3 महिने सातत्याने प्रासंगिक, साप्ताहिक, जे वेळ मिळेल, ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी कलाकार मंडळी मुंबईच्या कानाकोपऱ्यात आज आपला कामधंदा सांभाळून प्रत्येक गोष्टीची अडचण असते तरी कुठल्या गोष्टीची कमतरता, कुठल्या गोष्टीचा आव आपल्या मनामध्ये न आणता फक्त एक आपल्या वडिलांनी जे काही केलेले, जे काही बीज रोवलेलं आहे त्या बीज रोवल्याचा वटवृक्ष कसा करायचा आहे हे फक्त मनात ठेवून ही आज तरुण मंडळी, आज या मंडळींनी जे काही पेरलेलं आहे, जे काही उभारलेलं आहे त्यामध्ये किशोर महादेव मेस्त्री आहे, वसंत महादेव मेस्त्री आहे, चंद्रकांत महादेव मेस्त्री आहे, वामन पांचाळ आहे, प्रकाश शंकर मेस्त्री आहे, असंख्य नाव आहे की ज्या रंगभूमीवरती आपले जे हिरे चमकवले आणि त्या हिऱ्यांना आज तुम्ही त्या पद्धतीने आज आपल्या नवा विचारांनी आज पुढे देत आहेत. 1948 साली जगाशी मी ज्यावेळी म्हटलं की करीन ती बरोबर प्रख्यात नाकरेकर यांच्या दिग्दर्शनाखाली 2 नाट्यप्रयोग त्या ठिकाणी सादर झाला. ऐतिहासिक नाटक प्रयोग त्या ठिकाणी सादर झाला आणि त्या 1948 सालापासून जे आजपर्यंत 2025 पर्यंत कृष्णा नाटक तर त्यामध्ये मंडळाने असंख्य म्हणजे त्यात ऐतिहासिक असो, सामाजिक असो, कौटुंबिक असो, पौराणिक असो, संगीतमय असो तथा विनोदी असो अशा एकापेक्षा एक दर्जेदार नाटक त्या रंगभूमीवरती या कलाकार मंडळीने सादर केले आणि त्याचा सार्थ अभिमान म्हणून मी देखील या ठिकाणी या कलाकार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याचा मला मंडळाने त्यांनी संधी दिली. त्यामुळे मंडळाचा देखील मी आपला ऋणी आहे आणि जे शक्य होईल ते मी मंडळाच्या वतीने त्या भूमीवरती, त्या रंगमंचावरती जे काही होईल ते करण्याचा प्रयत्न नक्की करेल. उपस्थित सगळ्या कलावंतांना मी भरभरून शुभेच्छा देतो. आपली मेहनत, आपण जीव तोडून या ठिकाणी रंगीत तालीमसाठी किंवा तालीमसाठी दिवसेंदिवस त्या ठिकाणी वेळ देत आहे. आपला कामधंदा सांभाळून अनेक त्या ठिकाणी स्त्री कलावंत देखील आहेत. पूर्वी ह्या मंडळीने ज्यावेळी सांभाळलं, हा उत्सव ज्यावेळी सांभाळला तेव्हा 5 नेमके ज्यावेळी व्यक्ती होते त्या 5चे 50 झाले, 50चे पुन्हा 5 आले. काही मतभेद किंवा काही शाब्दिक वाद किंवा कुठल्या अनेक काही गोष्टी ज्या होत्या त्या घडल्या, त्या घडू नये होत्या, पण जे घडलं ते झालं. पण पुन्हा हा मागाशी म्हटलं ते कार्यकर्ते, ही जी मंडळी होती ही डगमगली नाही, हा सुतार कधी कोणासाठी झुकला नाही हे दाखवून दिलं की आम्ही या ठिकाणी करू शकतो. म्हणून हे 5चे 50 आणि 50चे 5 आणि आज 5चे 500 आज या ठिकाणी संख्या झाली या मंडळाची. ही खरेखर ह्या मंडळाची आणि या सुतारांची ताकद आहे हे मला सांगताना अभिमान वाटतो. आज हौशी कलावंत म्हणून ज्यावेळी रंगभूमीवरती आपण त्या ठिकाणी काम केलं तेव्हा तो रंगमंच त्या ठिकाणी म्हणजे मोठा वाटत होता आणि आज इतकी कलाकार मंडळी त्या ठिकाणी सादर झाली तो रंगमंच आम्हाला तो अपुरा वाटतोय आणि त्या कलाकारांना तो सादर करताना तो रंगमंच त्या ठिकाणी अपुरा वाटतो आणि ती कला सादर करताना तो थोडंसं त्यांच्यामध्ये ती अडचण निर्माण होते. मला मंडळाला विनंती करतो की आपण त्या ठिकाणी त्याचा रुंदीकरण आपण त्या ठिकाणी करावं. कारण मंडळाच्या या हनुमान नाट्यामध्ये जी उंची आहे, आज जो आपण 2022 साली प्रभू श्री हनुमान मंदिराचं जे काय आपण 1932 साली मागाशी म्हटलं तेव्हा आपल्या स्वर्गीय नाना नेवाळे यांच्या प्रेरणेने आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या
पुढाकाराने त्या मंदिराची स्थापना केली. त्यावेळी ते मंदिर मातीचं जरी असलं आणि आज मातीवरून आम्ही सिमेंटमध्ये गेलो, सिमेंटवरून लादी कोबावरती गेलो आणि कोबावरून आम्ही लादीकरण केलं आणि लादी करून आज आम्ही करून त्याचं मार्बल बसवलं. पूर्वी कौलारू होतं, ते कौलारूवरून आम्ही दुमजली केलं. भविष्यात त्या दुमजलीवरती आम्ही त्याचा वातानुकूलित करण्याचा जो मंडळाचा मानस आहे ते आपल्या भविष्यामध्ये ते चित्र देखील पाहण्यात आपल्याला मिळेल. हे आश्वासन आणि ही हमी या ठिकाणी मी मंडळाच्या वतीने आपल्याला करतोय. मी अधिक वेळ या ठिकाणी घेत नाही. आज या प्रभू श्री हनुमान जन्मोत्सव 2025 या सोहळ्याचं, या कार्यक्रमाचं या ठिकाणी गावपातळीवरती जे होणार आहे ते कार्यक्रम 12 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सकाळी पहाटे 2 वाजता जो त्याचा जन्मोत्सव होणार आहे. पण या एकंदरीत या सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा मंडळाच्या माध्यमातून त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या उपस्थितीत हा सगळा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्या उत्सवाची सुरुवात म्हणून आज आपण या ठिकाणी त्याचा उत्सवाचा प्रारंभ म्हणून आज आपण या मुंबई स्तरावरती प्रभू श्री रामनवमी जयंती सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी मान्यवरांना विनंती करते आज या प्रमुख कार्यक्रमाला मंडळाच्या विनंतीला मान देऊन आदरणीय सन्माननीय सुनीलजी पांचाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाच्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका या संपूर्ण सोहळ्याची 2025 हनुमान जन्मोत्सव 2025 या सोहळ्याची कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका या ठिकाणी आहे. त्याचं अनावरण या मंडळाच्या आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत मी त्यांना विनंती करते की आपण त्याचं अनावरण करावं. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विनंती करते की आपण त्याच्यावर उभं राहून या कार्यक्रम पत्रिकेचं अनावरण करावं. जोरदार टाळ्यांनी या कार्यक्रम पत्रिकेचं अनावरण या ठिकाणी झाले. आपण उपस्थित विनंती करू की आपण टाळ्याच्या गजरात या कार्यक्रम पत्रिकेचं अनावरण झालेलं आहे. उपस्थितांना ही कार्यक्रम पत्रिका आपल्या ठिकाणी या आपल्या आसनापर्यंत ती पोहोचवली जाईल. छायाचित्रकार या ठिकाणी आपलं छायाचित्र घेत आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण त्याला चांगल्या पद्धतीने त्याला टिपावं. हनुमान महाराज की जय. प्रभू श्री विश्वकर्मा महाराज की जय. जय श्री राम. जय श्रीराम. धन्यवाद. धन्यवाद. मान्यवरांच्या उपस्थितीत आणि मंडळाच्या सगळ्या विश्वासांच्या आणि मंडळाच्या अध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या साक्षीने या कार्यक्रमाच्या रूपरेषेची अनावरण पत्रिका या ठिकाणी त्याचं अनावरण झालेलं आहे. ही पत्रिका ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या संकल्पनेतून गेले कित्येक वर्ष या कार्यक्रमाची आणि संपूर्ण उत्सवाची मग प्रभू श्री रामनवमीचा कार्यक्रम पत्रिका असो या मंडळाच्या कार्यक्रमाची पत्रिका असो किंवा अन्य मंडळाच्या उपक्रमाच्या सगळ्या पत्रिका जे काय होतात त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या विचारातून या ठिकाणी होतात. तेच मंडळाचे सभासद आदरणीय श्री सुनीलजी पांचाळ हे आज या ठिकाणी उपस्थित नाहीत कारण ते परदेशी स्थित असतात. त्या ठिकाणी त्या परदेशीत राहून सातापलीकडे जाऊन त्या ठिकाणी ते कार्यक्रम करतात आणि हा उपक्रम करण्यासाठी त्यांची अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी मदत असते जी मंडळाच्या वतीने ती जी व्याख्यानाजोग आहे आणि मंडळाच्या वतीने मी त्यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मागाशी म्हटल्याप्रमाणे की 1932 साली ज्या मंदिराचं कौलारू मंदिर त्या ठिकाणी स्थापन झालं सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि ज्यावेळी सारवण नंतर आम्ही त्या ठिकाणी त्याचं कोबा नंतर मग त्याचं लादीकरण नंतर आम्ही त्याचं मार्बल या ठिकाणी पाहिलं की गेल्या 3 वर्षामध्ये त्या सगळ्या दिग्गजांच्या पुढाकाराने आणि मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या
आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या आपल्या उपस्थितांच्या कृपेमुळे आणि प्रभू हनुमंतांच्या आशीर्वादामुळे आम्हाला तो भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी साकारण्यात आलं. जरी ते मंदिर आज या अपूर्णावस्थेत असलं तरी आपल्या मनाची तयारी जरी आपली आहे आणि भविष्यात येणाऱ्या काही काळामध्ये ते पूर्ण करायचं काम ते आम्ही नक्कीच करू. कारण येणारा 6 वर्षानंतर जो काही महानाटकाचा महामहोत्सव त्या ठिकाणी होणार आहे त्याच्या आधी किंवा येत्या काही काळात तो पूर्णावस्थेत कसं जाईल याची काळजी विश्वस्त आणि मंडळाचे पदाधिकारी हे नक्कीच घेतील. पण या अतिभव्य दिव्य करताना ज्या ज्या दिग्गजांनी या मंदिराला आपलं योगदान दिलं, आपलं श्रमदान दिलं, आपलं पाठिंबा दिला, त्या सगळ्यांचं पुन्हाच्या या कार्यक्रमाच्या सोहळ्यामध्ये मी सगळ्यांचं मग कोणाचं नाव मी या ठिकाणी घेत नाही, कोणाचं नमूद करत नाही. कारण प्रत्येक जण त्या ठिकाणी त्याचा हातभार किंवा त्याचं योगदान हे वाखाणण्याजोगं आहे. त्याचा पाडा घालण्यात मी आता आज एवढं माझी एवढी उंची नाही. पण ज्या ज्या लोकांनी मध्ये पाहुणे मंडळी असू दे, इतर मित्रमंडळी असू दे, स्नेही असू दे, त्या प्रत्येकाने त्या मंदिरासाठी हातभार लावला आणि त्या सगळ्यांचं मंडळाच्या वतीने मी पुन्हा एकदा त्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आज या मंदिराची उंची 52 फुटावर जाऊन आज आम्ही पाहतोय आणि तो सुवर्ण कळस आज आम्ही अभिमानाने सुतारांची मान त्या ठिकाणी उंचावून जाऊन त्या ठिकाणी आम्हाला आज एक मान मिळालाय. गेले कित्येक वर्ष आम्ही सुतारांची मान आम्ही या नजरेने पाहत होतो, पण आज सुतारांची मान आम्ही आज 52 फुटावर जाऊन त्या ठिकाणी तो सुवर्ण कळस पाहतोय. त्यामुळे अंगावर जेव्हा शहारे उभे राहतात हे पाहताना, हा भव्य दिवस होता सोहळा पाहताना आणि त्या वाडवडिलांची, त्या पितामहांची, सगळ्यांची, त्या हुतात्म्यांची, त्या महात्म्यांची आम्हाला ही आठवण आमच्या मनामध्ये आहे. ते होते त्यांनी जेव्हा निर्माण केलं म्हणून ह्या मंडळीने ते सांभाळू शकले आणि आमच्या की नवोदित मंडळी आज या ठिकाणी उभे आहेत. त्या ठिकाणी ते त्याचा गाडा हा पुढे नेण्याचं ते काम करतायत. चेहरे बदलतील पण हा उत्सव आणि हा सोहळा आणि हे नाट्यप्रयोग हे असाच या सुतारवाडीवरती सागराच्या लाट्याप्रमाणे वाहत जातील हा एक शब्द तुम्हाला मी देतो. कारण ज्या वाडवाडाने जे शिकवण त्या ह्या जे धोतर नेसलेली जी माणसं मंडळी होती, या पॅन्टवाल्याने जी त्यांनी पुढ्याकडे घेतली आणि ह्यांच्या खांद्याला त्यांच्या आशीर्वादाने ही सगळी मंडळी त्या ठिकाणी ते काम करत होते आणि ह्यांनाच हात धरून किंवा ह्यांच्या मागोमाग पावलावरती पाऊल ठेवून आज ही सगळी नवोदित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यामध्ये बरेच जण या नाट्यप्रयोगातून आपली कला सादर करण्याची उत्सुकता दाखवतात आहे. ही वाखाणण्याजोग आणि हे कौतुकास्पद आहे. तुम्हाला सगळ्यांना मी तुमच्या या प्रेरणेला, तुमच्या विचारशक्तीला आणि तुमच्या नवोदित विचारांना मी तुम्हाला पाठिंबा देतो. जे काय तुम्हाला शक्य होईल तुमच्या विचाराने, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या संकल्पनेने ते तुम्ही या सुतारवाडीसाठी, या भूमीसाठी, या रंगभूमीसाठी आपण जीव तोडून आजपर्यंत जसं केला त्या पद्धतीने पुढे ही वाटचाल अशी अखंडपणे चालू ठेवा. आज मागाशी म्हटल्याप्रमाणे की सुतारांची मान ज्या पद्धतीने उंचावर 52 फुटावर जाऊन आम्हाला ज्याचा अभिमान वाटतो या सुवर्ण कळस पाहताना, आज गेले कित्येक वर्ष मंडळाचा व्यवहार हा कागदावरती किंबहुना आपल्या रजिस्टरवरती आपण त्या ठिकाणी करत होतो. गेले कित्येक वर्ष हा सोहळा करताना किंवा कार्यक्रम करताना मंडळाचा अहवाल हा आपल्याला सादर करावा लागतो. त्याच्यानुसार ती वाटचाल करावी लागते. अनेकांच्या मागाशी म्हटले की अनेकांच्या पुढाकाराने, अनेकांच्या स्वखर्चाने किंवा मंडळाच्या जे काही देणगी आणि मंडळाच्या वर्गणीमधून ज्या हा खर्च आणि हा उत्सव त्या ठिकाणी साजरा होत असतो. हा सगळा जो लिखापाठ असतो आणि जी लेखणी असते ती लेखणी सगळी या कागदावरती असते आणि जे माध्यम असतं, जे आपण त्या रोख रक्कम म्हणून आपण त्या ठिकाणी आपण मंडळाला सुपूर्द करतो, आपली वर्गणी किंवा कुठल्याही गोष्टीची आपण महाप्रसाद देणगी असो किंवा अन्य काही गोष्टी असो, ते रोख रक्कम किंवा बँकेतून जाऊन आपल्याला ATM मध्ये, पूर्वी ATM नव्हते पण पूर्वी बँकेत जाऊन त्या स्लिप भरून आपल्याला पैसे सगळं आपल्याला बँकेतून ते व्यवहार करायला लागायचे. आज ती सगळ्या योजना किंवा सगळं तंत्रज्ञान आज विकसित झाल्यामुळे आज सगळ्या गोष्टी मुबलक आणि सुबलक या ठिकाणी होत आहेत आणि त्याचाच कुठेतरी मंडळाने त्या ठिकाणी विचार केला, या नवोदितांनी विचार केला आणि आज त्या तंत्रज्ञानाचा किंवा त्या तंत्रांचा विचार करून आज मंडळाने 94 वर्षात 93 वर्ष पदार्पण करताना 94 वर्ष आपण ज्यावेळी त्याचा आपण पदार्पण करतोय त्या 94 वर्षामध्ये आज या मंगलमय दिवशी आज जी आपला बँक म्हणून आपण ज्या मंडळाचं आपलं जे स्वखातं ज्या ठिकाणी मंडळाचं अधिकृत खातं त्या ठिकाणी आहे, त्या मंडळाचं आपला बँक आपला व्यवहार बावटा त्यांचं काहीतरी स्लोगन आहे, त्या पद्धतीने त्या बँकेचं आणि मंडळाचं स्वतःचं
एक QR कोड ज्याचा माध्यम आपण प्रत्येक जण त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करतो की एका सेकंदात तो व्यवहार त्या ठिकाणी त्या खात्यामध्ये जमा होतो किंवा त्याचं देवाणघेवाण त्या ठिकाणी होतं. आणि आज सगळ्यांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या पुढाकाराने आणि मंडळाच्या सगळ्यांच्या विश्वासांच्या प्रेरणेने आज या मंडळीने जे जे काही केले, जे जे बदल निर्माण केले या मंडळासाठी, या उत्सवासाठी, वाढीसाठी, ते आमच्यासाठी, या नवोदितासाठी आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. अशीच प्रगती आपल्या माध्यमातून, आपल्या विचारातून या नवोदितांच्या जोडीने हा व्हावा आणि त्या QR कोडचं देखील अनावरण या ठिकाणी होत आहे. मराठी मंडळाचे आमचे स्नेही आणि प्रख्यात ॲडव्होकेट मुंबई स्तरावरती ज्यांचा नावलौकिक या ठिकाणी आहे ते आमचे सगळ्यांचे लाडके आदरणीय श्री गवडे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करतो आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करतो की आपण या मंडळाच्या अधिकृत खात्याचं जे QR कोड अनावरण आहे ते या ठिकाणी आपण करावं. उपस्थित सगळ्यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी त्याचं अनावरण करा. सगळ्यांनी त्यांना आपण हात लावा. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांनी आपण त्या प्रमुख पाहुणे फक्त आपलं हे वरती करायचं आहे. जोरदार टाळ्या या सगळ्यांना स्वागत करूया या QR कोडचं. ना भूतो ना भविष्यात हा QR कोड आपल्याला आपल्या या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला प्रस्थापित झालाय. त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मेहनतीमुळे ज्यांनी ज्यांनी यासाठी जो काय अट्टहास केला होता की हे व्हावं, मंडळाचं एक कुठेतरी QR कोड व्हावं. कारण जेव्हा मंडळ रजिस्टर झालं त्या रजिस्टर होण्यासाठी पण ज्या लोकांनी त्या ठिकाणी मेहनत घेतली, म्हणून आज गेले कित्येक वर्षांनंतर मंडळाचं नामकरण त्या ठिकाणी रजिस्टर नोंदणी क्रमांक आम्हाला मिळाला आणि आज नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर 4-5 वर्षांनंतर आम्हाला त्याचं नाव QR कोड देखील मिळतं. ही अभिमानाची गोष्ट आहे. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते आपण स्थानापन्न व्हावं. ज्याची उत्सुकता माझ्या मागे बसलेल्या सगळ्या मान्यवरांना आहे, मला देखील आणि उपस्थितांना देखील आहे. त्या ठिकाणी आहे की हा QR कोड जरी आला की त्याचं देवाणघेवाण कसं होतं, हे नेमकं काय होतं आणि त्याचे शुभ आशीर्वाद किंवा शुभ आपण त्याचं व्हावं ही एक सगळ्यांची इच्छा आहे. तर ज्यांनी ह्या QR कोडचं अनावरण त्यांच्या हस्ते या ठिकाणी झालं त्यांनी हा QR कोड स्कॅन करून काही अंशी एक धनादेश त्या मंडळाच्या खात्यामध्ये आपण ती करावी शुभारंभ आणि उपस्थितांना दाखवून द्यावा की हा QR कोड कसा आपण स्कॅन करावा आणि कसा तो स्कॅन होतो. असो ते करतीलच आणि त्यांनी आश्वासन दिलंय. मी कधी QR कोड किंवा असं ऑनलाईन काही पेमेंट मी करत नाही. जे काही मला जे काही देणं आहे ते मी मंडळाला माझ्या हे करतीलच याची आम्हाला शाश्वती आहे, आहे. पण उपस्थित मान्यवरांपैकी कोणी एक जण किंवा मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत. पण त्याचा शुभारंभ कमीत कमी 5 अंकी तरी व्हावा. 5 अंकी, कारण 5 वर्षानंतर आम्हाला हा QR कोड मिळाला आहे, तर त्याचा शुभारंभ 5 अंकी तरी व्हावा असे मनापासून एक मनातली भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. सभासदांना विनंती आहे की आपण या आता यांच्या पुढचा जो व्यवहार असेल तो या QR कोडच्या माध्यमातून आपण तो करावा. सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यावा, कारण हा QR कोड करताना जी काही धडपड आणि जी काही मेहनत, आज हा पहिला शुभारंभ या ठिकाणी झालाय. 10,000चा 5 अंकी जसं माझ्या मनात भावना होती ती या ठिकाणी व्यक्त झाली. देणगीदारांचं आणि वर्गण्यांचं त्या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण हा QR कोड बसलेल्यापैकी सगळ्यांकडे आपण तो फिरवावा.
धन्यवाद धन्यवाद लाडसाहेब, धन्यवाद वसंतजी मिस्त्री यांना आम्ही आणि तो QR कोड मंडळाच्या पदाधिकाऱ्याला विनंती करते आपण बसलेल्या सभासदांकडे आपण तो फिरवावा आणि त्याचं काम आपण त्या ठिकाणी सुरळीत व्हावं. मी पुढचा कार्यक्रम या ठिकाणी पुढे करतो. या कार्यक्रमाचं स्वरूप या ठिकाणी होतं आणि स्वागत आज या किशोरजी मेस्त्री यांच्या मुखातून या वातावरणाचं मंगलमय वातावरण झालं. म्हणूनच कदाचित हा सोहळा आम्हाला चांगल्या पद्धतीने सुरळीत करण्यासाठी ते आम्हाला वाटतं यश मिळतंय आणि त्याचा हे खरं आम्हाला जे फळ मिळतंय या मंडळाला ते खरंच कौतुकास्पद आहे. आजच्या या कार्यक्रमा सोहळ्याचं पुढचं जो कार्यक्रम आहे जो गुणगौरव शालेय विद्यार्थी यांचा गुणगौरव या ठिकाणी आपल्यापैकी बहुतेक जण या ठिकाणी शालेय माध्यमातून वाटतं शिक्षित आहेत, उपस्थित जे आहेत मला वाटतं मी त्यांचाच फक्त या ठिकाणी करतो. पण त्यापूर्वी मी या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यापूर्वी आपल्याच मंडळाचे सभासद आदरणीय श्री विरेजी पांचाळ आणि आमच्या लाडक्या वहिनीसाहेब सौभाग्यवती सुवर्णा पांचाळ यांच्याबद्दल मी थोडंसं बोलतो. कारण आज हा गुणगौरव सोहळा करताना आज त्या मुंबई स्तरावरती एका शाळेमध्ये त्या ठिकाणी शिक्षिका म्हणून त्या ठिकाणी ते काम करत आहेत आणि नुकताच प्री प्रायमरी स्कूलमध्ये त्यांचं प्रमोशन होऊन ते एका उच्च स्तरावर जाऊन त्या प्री प्रायमरी स्कूलवरून प्रायमरी वर्गामध्ये त्यांचं त्या ठिकाणी स्थलांतरण झालं. त्यामुळे मंडळाच्या वतीने त्यांचा मी आभार व्यक्त करतो. अशीच आपली उन्नती या ठिकाणी व्हावी आणि आपण त्या शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून आपण त्या ठिकाणी विराजमान व्हावं ही एक मनोकामना मी मंडळाच्या वतीने व्यक्त करतो. मंडळाच्या वतीने मी त्यांना एक पुष्पगुच्छ आणि एक भेट म्हणून हा पुरस्कार किंवा हा सन्मान ज्यांच्या हस्ते व्हावा ते आमच्या या ठिकाणी उपस्थित आमचे पाहुणे ॲडव्होकेट श्री गावडे साहेब यांना विनंती करतो की कारण शिक्षणाचं महत्त्व ज्याला कळलं तो मोठा झाला आणि त्याने आपलं या ठिकाणी मुंबई स्तरावरती नावलौकिक करावं. आणि शिक्षणाचं महत्त्व आज मुंबई स्तरावरती हे खूप महत्त्वाचं आहे. शिक्षणाशिवाय हे सगळं जग अपूर्ण आहे. आपण शिक्षणाशिवाय अपूर्ण आहोत, अधूर आहोत. मी पुन्हा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी या सुवर्णा पांचाळ यांचं कौतुक करतो आणि आपण लवकरात लवकर या ठिकाणी आपण लवकरात लवकर या पुढच्या वर्षाच्या आत आपण त्या ठिकाणी त्या पुढच्या वर्षी आपण मुख्याध्यापिका म्हणून त्या ठिकाणी विराजमान व्हावं ही म्हणून आपण मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा करतो आणि आपण ते व्हावं कारण आपण त्यासाठी पात्र आहात. आपल्यामध्ये ती बुद्धिमत्ता ती कुशलता आपल्यामध्ये ती आहे. कारण विचार ज्याच्यामध्येच घडतात त्याच्यामध्ये ती बीज रोवण्याचं जे यामध्ये शैली असते आणि आपण ती पुढे न्यावं ही एक मनोकामना आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या ठिकाणी सतीश मांगवलकर या ठिकाणी यांचं 501 रुपये मंडळासाठी देणगी म्हणून या ठिकाणी आम्हाला ते प्राप्त झाले. त्यांच्या मंडळाच्या वतीने मी त्या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर गीता अविनाश मेस्त्री यांनी देखील अविनाश मेस्त्री यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 5,000 ही मंडळासाठी सुपूर्द केली आहे. मंडळाच्या वतीने मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. त्याचबरोबर आज बरेच आपले विद्यार्थी या ठिकाणी अनुपस्थित आहे कारण हा जरी मुंबई स्तरावरती या ठिकाणी आज कार्यक्रम सोहळा होतोय पण अनेक ठिकाणी प्रत्येक जण एका कोपऱ्यात कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी वास्तव्य करत असतात आणि प्रत्येकाला येणं या ठिकाणी शक्य नसतं. तरी देखील आज या ठिकाणी एक कन्या आमचीच लाडकी सुकन्या कुमारी गौरवी पांचाळ या ठिकाणी उपस्थित आहे. तिचा सत्कार करण्यापूर्वी आज मी थोडंसं तिच्याबद्दल बोलतो. माझ्या मंडळाची अनुमती असेल किंवा मंडळाचं विनंती असेल तर मी 2 मिनिटं आपण 2च मिनिटं आम्ही त्यांना बोलतो वेळेचं भानमान आहे. पण तिचं कौतुक करण्याचं कारण इयत्ता चौथीमध्ये ती आज या लालबाग भोईवाड या ठिकाणी ती शाळेमध्ये शिकत आहे
आणि आज जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपल्याला कुठल्या गोष्टीची जेव्हा आकडेवारी, जेव्हा गणित वजाबाकी भागाकार गुणाकार हा सगळा सारा जेव्हा त्याच्या संसाराचा जेव्हा आपण बोलतो की हा सगळा त्याचा आधार गणित वजाबाकी गुणाकार भागाकार आपण शाळेमधून शिकत आलो आणि तोच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील त्याचा आपला पुरेपूर उपयोग होतो. पण तो करताना किती अडचणींना सामोरं जावं लागतं. पूर्वी आम्ही ज्यावेळी भागाकार गुणाकार करत असतो तेव्हा बोटांची आम्ही त्या ठिकाणी फेराफेरी करत असायचो. शिक्षण आम्हाला ज्यावेळी शिकायचे आणि आम्ही बोटांची त्या ठिकाणी आतेमध्ये करत असतो. त्यानंतर देखील त्याचा कॅल्क्युलेटर म्हणून जन्माला आलं आणि ते काही अंश त्या ठिकाणी सोपं गेलं आणि कॅल्क्युलेटरवरती जी बोटं आम्हाला त्या ठिकाणी करता आली. त्यापुढे नंतर संगणक, नंतर मग लॅपटॉप या सगळ्या गोष्टीचे माध्यम त्या ठिकाणी आलं. पण हे करत असताना एक तंत्रज्ञान या ठिकाणी एक माध्यम या ठिकाणी विकासच झालं. त्यामध्ये अबॅकस म्हणून बसल्यापैकी सगळ्यांचं या ठिकाणी सगळ्यांना माहिती असेल किंवा बहुतेकांना त्याचं माहिती नसेल. अबॅकस म्हणून एक जे माध्यम आहे ते गणितशास्त्रामध्ये त्याचा आज खूप मोठा उपयोग या ठिकाणी होतो. आणि अबॅकस म्हणजे मला वाटतं मी त्या पद्धतीने तिला ते सांगण्याचं मी त्यांना विनंती करेलच. पण अबॅकस एक माध्यम आहे त्याच्या गणिताची जे काही गणितामध्ये जे होईल मग त्यामध्ये गुणाकार भागाकार अधिक वजाबाकी सगळं ते एका आपल्या शरीराच्या बोटांच्या हालचालीवरती ते सगळ्या गोष्टी ते एका सेकंदात किंवा मायनस सेकंदामध्ये म्हणजे कॅल्क्युलेटरपेक्षाही फास्ट अशा पद्धतीचं ते अबॅकस तंत्रज्ञान आज आहे. आणि त्याचं शिक्षण ती इयत्ता 4थी मध्ये असताना देखील ते घेत आहे. आणि हे घेत असताना इयत्ता 3री मध्ये जेव्हा तिने प्रारंभ केलं आंतरराष्ट्रीय स्तरावरती, ज्यावेळी पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलमध्ये ज्यावेळी मुंबईतून आंतरराष्ट्रीय विभागातून प्रदेशातून त्या ठिकाणी ती स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये ह्या आपल्या सुकन्याचं या वाडीतील या कन्याचं त्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक त्या ठिकाणी प्रस्थान केला. एवढ्या कमी वयामध्ये अंगारे शहारे येतात. मला वाटतं कशा पद्धतीने स्पर्धा असेल म्हणजे विचार करण्याची ती कल्पना आमच्या कल्पनेच्या बाहेर ती गोष्ट तिने करते. आम्हाला आज देखील 27 किंवा 12चा तरी पाढा आम्हाला मानता येणार नाही. पण आज 3 अंकी संख्या 3 अंकांनी जर गुन्हा झाला तर आम्हाला कॅल्क्युलेटर किंवा आम्हाला कुठलं तरी माध्यम आम्हाला घ्यावं लागेल. पण हे जे माध्यम आहे या माध्यमामध्ये ते जे काही शिकताय ते एका ह्याच्यामध्ये म्हणजे बोटांच्या हालचालीवरती ते सगळं गणित ते आपल्या ह्याच्यामध्ये मांडतात. मला वाटतं त्याच्याबद्दल आपण थोडंसं विनंती करतो की आपण या उपस्थितांना मान्यवरांना अनेकांना मला देखील या ठिकाणी त्याचं काही तंत्रज्ञान माहीत नाही. मला माहिती आहे का आपल्याला घराचे काटे आपण मला वारंवार त्या ठिकाणी बनवत आहे. पण हे माध्यम त्यांच्या मुखातून कारण हे सोपं माध्यम नाहीये. हा अभ्यासक्रम कारण आत्ताच मगाशी म्हणालो की आणि सांगताना एवढा अभिमान वाटतोय की ही सुकन्या आत्ताच आपण त्याचा गुणगौरव केला. आदरणीय सौभाग्यवती सुवर्णा पांचाळ यांच्यात त्या सुकन्या आहेत. म्हणजे शिक्षणाचं महत्व यांच्याच घराण्यातून ते आलंय आणि ते त्यांना त्यांचे वारसा हा पुढे नेत आहे. मला वाटतं मी कुमारिका गौरवी पांचाळ यांना विनंती करतो की आपण त्या अभ्यास आपण कुठल्या गोष्टीचं दर्पण आपण बसल्या ठिकाणी त्या ठिकाणी बोलू शकता. जर आपल्याला असेल कुठल्या गोष्टीचा भय आपण करू नका. फक्त एक अभ्यास कसा असतो आणि जर आपल्याला आम्ही तुम्हाला संख्या दिली थोडंसं एक उदाहरण म्हणून त्याच्या प्रात्यक्षिक आपण त्या ठिकाणी दाखवलं तर आम्हाला देखील त्याचा आनंद होईल. पण तत्पूर्वी आपण त्याचं अभ्यासक्रमाचं थोडंसं स्वरूप आम्हाला सांगितलं की नेमकं हे कशा पद्धतीने होतं. कारण आम्ही चोपडीवरती किंवा वहीवरती आम्ही जे सगळं केलं कॅल्क्युलेटर जे केलं आमच्या अभ्यासक्रमामध्ये आम्हाला हा अभ्यासक्रमाचं कुठलाही माहिती नाही किंवा आम्हाला ते कल्पना नाही. आपण ते आम्हाला सांगावं. हा अभ्यासक्रम नेमकी नंतर कसा असतो त्याची शिकवण्याची पद्धत काय. कारण ते आम्ही जेव्हा करतो 20 अधिक हे तुमची शिकवण्याची पद्धत कशी असते तेव्हा शिक्षक सांगतात की 12 म्हणजे तुमच्याकडे 12 कसे म्हणजे हा बोटांचाच का अभ्यास होता त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने सांगितलं असं की हा अभ्यासक्रम असा शिकवतो. त्याची काही सराव परीक्षा किंवा सराव एक तंत्रज्ञान आहे. ही सगळी आपलीच मंडळी आहे. हे सगळे भावंत मंडळी सगळे आपलेच मंडळी आपलेच आजोबा आपलेच सगळे काका आहे. कुठल्या गोष्टीचा भय नका ठेवू. मी तुमच्यासोबत आहे. मी तुम्हाला साथ देईन. बोला. मी ज्या क्लासमध्ये जाते त्या क्लासमधली टीचर मला एक म्हणजे पहिला तर मी गेली असेल तेव्हा
तेव्हा तर टीचर मला माझं मॅथ बघते, म्हणजे पहिला तर माझं मॅथ कसं आहे. तर ते झाल्यानंतर एक आमच्याकडे टूल दिली जाते, एक टूल असतं तर ॲबॅकसचं. त्याच्यावरती आम्हाला एक एक नंबर कसा प्लेस करायचा ते शिकवलं जातं. तर ते झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये किती डिजिट असतात, म्हणजे युनिट 10 ते कसं बघायचं ते असतं. मग त्याच्यामध्ये प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कसं करायचं ते सांगितलं. मग ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पहिला तर त्या स्लेट दिली असते त्याच्यावरती करायचं. नंतर थोड्या दिवसांनी ते आपल्याला कळलं ते व्हिज्युअलायझिंग करायचं आपल्या डोळ्यासमोर. मग ते नंतर मेंटली करायचं. पहिला ते ॲबॅकसवरती, ते ॲबॅकसचं टूलवरती असतं ना, हां तसं करायचं. मग नंतर ते झाल्यानंतर आपल्याला ते व्हिज्युअलायझिंग करायचं आहे आणि त्याच्याने आपल्याला ते मेंटली करायला सांगायचं. म्हणजे त्या हाताने आपण ज्याच्यावरती टूल असतं ना ते त्याच्यावरती कसा प्लेस करतो नंबर, तसंच आपल्याला व्हिज्युअलायझिंग करून तो प्लेस करायचा. तर ते तर आपण विनंती करतो की आपण काही संख्या किंवा काही मॅथमॅटिक्स डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन आपण जे करणार त्याचा काही प्रत्यक्ष काही संख्या आहेत किंवा आपल्या त्या वयोगटामध्ये आपल्याला संख्यांना बरंच आहे. लाखाला तर लाखाला मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचं कारण आपल्या वया गटानुसार जी काय आपण संख्या आहे 2 अंकी 3 अंकी किंवा 1 अंकी जी काय आम्ही तुम्हाला सांगू त्याचा आपण त्याचं उत्तर आम्हाला द्याल अशी काही संख्या आम्ही तुम्हाला सांगू शकतो. अधिक काही किती डिजिटपर्यंत तुम्ही त्याचा आकडेमोड तुम्ही याच्यामध्ये करू शकता. कारण प्रात्यक्षिकांना हे सगळं नवीन आहे आणि पाण्याची उत्सुकता आम्हाला देखील तुम्हाला जेवढे आहे आम्हाला देखील उत्सुकता आहे की कशा पद्धतीने काम करतात. प्लस मायनस आपला काम करू शकता. म्हणजे तुम्ही सांगितलं की 23 म्हणजे 23 अधिक प्लस 23 प्लस 32 बरोबर आहे. जोरदार टाळ्या. म्हणजे बघा मी म्हटलं की आपल्याला कदाचित 32 म्हणजे 1 सेकंद गेला, अर्धा सेकंद काय होईल, पण अर्धा सेकंद मायनस सेकंद 4 पट्टी गेला. अजून काय प्रात्यक्षिक 2 डिजिट म्हणजे जास्त विचारणार नाही कारण तुम्हाला कल्पना आहे अधिक झालं मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 अंकी सांगू तुम्हाला 3 डिजिट पर्यंत करू. उपस्थित कोणाला विचार असेल तर आपण तरी बोलणार. मी तिथे कोणाला विचारायचं असेल तर आलं पाहिजे. मी मोबाईल करा ना, आपण सांगा ना, आपण मोबाईलच्या कॅल्क्युलेटरमध्ये करू शकतो किंवा बसलं नाही की कोणाला जर त्याचा प्रश्न विचार असेल तर तेही देखील होईल. पण आपल्याला वेळेची मराठी आहे. 46 minus 9. 9. बरोबर आहे. हे अधिक झालं वजापेटी झालं. एक शेवटचा प्रश्न मल्टिप्लिकेशन त्याचा आपल्याला खूप गुणाकार करताना खूप अडचण होते आपल्याला. 20 × 12 बरोबर आहे. आपल्याला देखील कोणाचा मला त्या ठिकाणी आवाज येत नाहीये पण जोरदार टाळ्या घ्या. कुमारिकाचा आपण त्या ठिकाणी भरभरून कौतुक करावं किंवा टाळ्या वाजत राहायला पाहिजे. कारण हे करताना मागाशी तुम्ही सांगितलं धन्यवाद तुमचं. मी त्या ठिकाणी आपल्याला आसनास्त वाढण्याची मी विनंती करतो. तुमचे खूप खूप आभार मानून या ठिकाणी आपण उभं राहावं थोडं काय बाजूला. मला देखील नाही एक्झाम नाही घेत आम्ही. प्रात्यक्षिक मग कसा असतो तो अभ्यास की आम्ही काही पाहिला धन्यवाद. आणि या कुमारिकाचं म्हणजे गौरव करण्यासाठी मी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री बबलूभाई पांचा यांना विनंती करते की आपण तिचा गौरव सोहळा तिचा सत्कार करावा. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करावं या कुमारिकाचं गौरवी पांचा. त्याचबरोबर आमची दुसरी सुकन्या सावी पांचा यांचा देखील या ठिकाणी आहे. ती देखील इयत्ता प्रायमरी स्कूलमध्ये या ठिकाणी होते. त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी गुणगौरव करतो आहोत. मंडळाचे विश्वस्त आदरणीय श्री किशोर मांडवी गुणगौरव करावा. जोरदार टाळ्याने स्वागत करावा कारण ही सगळी मुलं उद्याची भविष्य आहेत.
त्याचबरोबर करण पांचाळ या ठिकाणी उपस्थित करण पांचाळ आपण देखील या पुढे येऊन करण पांचाळ आपण देखील या आज चित्रकलेमध्ये आपण प्रावीण्य आपण तिकडे मुंबई सरहद्दी करतायत आपल्या कलेने त्या ठिकाणी करतायत त्यांचं देखील कौतुक सोहळा मंडळाचे विश्वस्त वसंत महादेव मेस्त्री यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. करण पांचाळ आपण लवकर यावं. त्याचबरोबर आमच्या मंडळाचे स्नेही प्रख्यात ॲडव्होकेट गावडे साहेब यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. नुकतेच मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांचं एका चांगल्या पद्धतीने नियुक्ती झाली आहे आणि मंडळाच्या वतीने आम्ही त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. त्यांचा सत्कार देखील मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री बबलूभाई पांचाळ यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. आज जे विद्यार्थी अनुपस्थित आहेत त्यांचं देखील या ठिकाणी मी कौतुक करतो. आज वेळात वेळ काढून या विद्यार्थी या ठिकाणी आले त्यांचं देखील भरभरून कौतुक. आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून या मंडळाच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून या सोहळ्याला आपली उपस्थिती दाखवली तेच आमचे सन्माननीय श्री सुनीलजी पांचाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील मी मंडळाच्या वतीने आमचे मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री बबलूभाई पांचाळ यांना विनंती करतो की आपण त्यांचा बहुमान करावा. जोरदार आणि चौकरी या प्रमुख पाहुण्यांचं कारण आज वेळ काढून प्रभू श्री रामनवमी निमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आला. त्याचबरोबर आमचे स्नेही आदरणीय श्री गावडे साहेब यांचा देखील सत्कार मी मंडळाचे विश्वस्त श्री किशोर महादेव मेस्त्री यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. जोरदार आणि स्वागत करावं या पाहुणे मंडळींचं. त्यांच्या नावातच लाड आहे म्हणून ते आमच्या सगळ्यात लाडके असे हेमंतजी लाड या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या विनंतीला मान आज देखील पाहुणे मंडळी जरी असतील तरी आमचे जे कुटुंबाचे एक घटक म्हणून आम्ही त्यांना वारंवार करतो. मनाने श्रीमंत आहेत म्हणून ते आमचे लाडाचे आहेत. हेमंत असे आमचे श्रीमंत. त्यांचा यथोचित सत्कार करण्यासाठी मी मंडळाचे विश्वस्त प्रकाश शंकर मेस्त्री यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सत्कार करावा. जोरदार आणि स्वागत करूया या श्रीमंताचं या हेमंताचं. सदा चेहरा हसमुख आणि चेहऱ्यावरती सदा कुठल्या गोष्टी दडपण नाही असे एक व्यक्तिमत्व. त्याचबरोबर मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री बबलूभाई पांचाळ यांचा देखील मी या ठिकाणी यथोचित सत्कार करतो. मंडळाचे विश्वस्त श्री किशोर महादेव मेस्त्री यांना विनंती करतो की आपण त्यांचा बहुमान करावा. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री बबलूभाई पांचाळ यांचा पाहुणे सुनीलजी पांचाळ यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सत्कार त्या ठिकाणी करावा. वसंत महादेव मेस्त्री वसंत बापू मेस्त्री हा हृदयी वसंत आहे म्हणून मला तोंडात सारखा वसंत वसंत येत आहे कारण हे दोन वसंत आहे हे हृदयी वसंत आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर मंडळाचे विश्वस्त मोरेश्वर बाबुराव मेस्त्री यांचा देखील सन्मान मी मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार श्री वामनबाई पांचाळ यांना विनंती करतो की आपण यशाचा गाडा आहे त्यामध्ये वामनबाई अग्रेसर आहेत त्यांच्या पाठीला त्यांच्याबरोबर वसंत बापू मेस्त्री आहे. हे जे दिग्गज या ठिकाणी आहेत हे सांगताना कारण 1932 साली आपण ज्या ठिकाणी करतो कारण 1932 सालीपैकी त्यांचा कोणाचा या ठिकाणी जन्म नाही पण 1993 पासून 1932 सालापासून 93 पर्यंत आपण करत आपण वारंवार म्हणतो की 93 वर्ष मंडळाला परिपूर्ण झाले. 78 जेव्हा नाट्यप्रयोग ज्यावेळी करतो आपण त्या सगळ्या मंडळींचा केवढा मोठा हा इतिहास असेल या सांगण्यात मी मोठा नाही. आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आपण सगळे जाणकार आहात आणि आपण सगळे जण त्याचे साक्षीदार आहात. या व्यक्तीला आपण पाहिलेलं आहे सगळ्यांना आणि बसलेल्या सगळ्या मान्यवरांना पाहिलंय म्हणून यांचा सत्कार ह्या कार्यक्रमात
कार्यक्रमाला आणि येणाऱ्या सगळ्या महोत्सवाला ह्या सगळ्या दिग्गजांचा सन्मान आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मंडळाच्या नवोदितांच्या प्रेरणेने आणि कार्यकारिणीच्या मंडळी तो व्हावा असा हा कार्यक्रम सोहळा यांच्या सरकाराने तो नेहमीच तो अपूर्ण राहील. मी या मंडळाचे विश्वस्त यांनी या सगळ्या गोष्टीचं ज्यांनी आजपर्यंत जो इतिहास त्यांच्या नजरेमध्ये त्यांच्या दृष्टीने जो जवळून पाहिलेला आहे आणि सगळ्या गोष्टीची सगळ्याची त्यांना पारदर्शकता ज्याच्यामध्ये आहे अशा आमच्या मंडळाचे विश्वस्त श्री किशोर महादेव मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याच मंत्रोच्चाराने आज या कार्यक्रमाची या सुरुवात अतिशय मंगलमय वातावरणात या ठिकाणी झाली याचा सांगताना मला खूप अभिमान वाटतो. आज आपल्या मंत्रोच्चाराने जे वातावरण ज्या ठिकाणी निर्मित केलं, आज आपल्या मुखाने देखील आज आपण या कार्यक्रमाबद्दल किंवा या सगळ्यांना उपस्थितांबद्दल आपण जे काही प्रेरित केलं आपल्या 2 शब्दामुळे, तर आम्हाला आणि उपस्थितांना तो आनंद होईल. विनंती करतो की किशोरजी महादेव मेस्त्री यांना विनंती करतो की आपण 2 शब्द आपल्या मुखाने या ठिकाणी आपण संबोधित करावं. हे या कार्यक्रमाबद्दल आणि आपल्या या मंडळाबद्दल आपण जे धरून पाहिलेलं आणि आपल्या विचाराने हे मंडळ काय होतं किंवा किंवा मंडळाची कसं आहे. गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय 1932 साली स्थापना झाली मंडळाची. मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा, 2च मिनिटं. 1932 साली नाटकाची स्थापना झाली, मंदिराची स्थापना झाली. 1948 ला नाटक झालं कलिंगड पूर्व. पण 1988 चा जो काळ होता तो आमच्या सुतार मंडळासाठी वाईट काळ होता. त्या वाईट काळामध्ये आमचे गुरुवर्य राजाराम बापू मेस्त्री यांनी त्या पडत्या काळात त्याचबरोबर आम्हाला हेरलं त्या लोकांनी भाऊनी. त्यामध्ये तर त्यावेळेला मी संतोष बापू मेस्त्री, प्रमोद नामदेव मेस्त्री, अविनाश राजाराम मेस्त्री, अविनाशने एक स्वतः नाटक सुद्धा केलं होतं, पण सासरा मागतो आसरा. जर आपण सगळ्यांची जर आठवण काढत असू तर त्यांची का काढू. 1990 मध्ये हा डोळा जवळजवळ संपण्याच्या स्थितीत होता, पण राजा भाऊनी मनाशी हट्ट धरला होता. नाही, मला शाळेमध्ये 1989 मध्ये किशोर पहिल्या वर्षी तू नाटकाची फ्लॉन्टिंग करायला यायचं. त्या नाटकाचं नाव होतं संगीताला माहिती आहे राजनिष्ठा. आणि 1990 मध्ये आम्ही पहिलं नाटक केलं. आमच्याकडे संख्याबळ कमी असताना आम्ही पहिलं नाटक केलं काचेचं घर. त्या काचेच्या घरामध्ये किती पात्र होती? 5 ते 6. संगीता होती, पूनम होती, मी होतो, शशी होता आणि तुषार हे भाऊ. बस. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आज ज्या मंडळाचं रजिस्टर, मंडळाचा QR कोड साजरा करताना त्या मंडळाचं रजिस्टर जे आहे ना, कोड सुतारवाडी उत्कर्ष मंडळ, हे आम्हाला त्यासाठी प्रयत्न केले. कोसुम हे आपण विसरून चालणार नाही. बस, आणखी काय बोलत नाही. धन्यवाद. आपण आपल्या या विचारांची या ठिकाणी सांगड घातली आणि हा सगळा इतिहास थोडक्यात आपल्या मुखाने आपण त्या ठिकाणी मांडला. त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी तुमचं आभार व्यक्त करतो. आज या कार्यक्रमाला आपल्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्या लाभली आहे. ते आपल्या सगळ्यांचे सन्माननीय श्री सुनीलजी पांचा या ठिकाणी आहेत. मी त्यांना फक्त विनंती करतो की आपण 2 शब्द या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. उपस्थित मान्यवर, कोट सुतारवाडी उत्कर्ष मंडळातर्फे हा जो कार्यक्रम चालू आहे, गेले कित्येक वर्ष म्हणजे 1932 पासूनचा प्रवास मंडळाचा आहे. ते आता आपल्या मान्यवरांनी सांगितलं. तर आत्ता झालंय काय माहिती का की वेळ पण भरपूर झालेला आहे, भाषण करण्याची वेळ नाही. त्यामुळे जास्त मी न बोलता आजचा हा जो उपक्रम तुम्ही जे राबवत आहे त्या शुभेच्छा देऊ. रामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद.
आमच्या विनंतीला मान देऊन आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या मंडळाचे स्नेही आणि सगळ्यांचे लाडके आदरणीय श्री ॲडव्होकेट संजयजी गावडे यांना विनंती करतो की आपण आपले 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे. उपस्थित व्यासपीठ कोटकर बंधू आणि भगिनी, 1932 पासून असलेल्या मंडळाची वाटचाल मला वाटतं आपण सर्वांनी ऐकली असेल. त्यात भर म्हणून आज QR कोडचं सुद्धा अनावरण माझ्याच हस्ते झालं, परंतु ही मंडळासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. असाच या मंडळाचा उत्कर्ष होत व्हावा अशी माझी इच्छा. QR कोडचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं, तुम्ही मला विनंती केली की तुमच्या हस्ते काही नाही काही व्हावं. मी आपल्याला म्हणाल तसं मी हे सगळं मी वापरत नाही. शिवमने जबाबदारी पार पाडलेली आहे, परंतु मी अजूनही चेकबुक आणि ह्याच्यावरच मला ह्या गोष्टीच्या सगळ्या गोष्टी मी स्वतः हँडल करत असतो. मे बी हे आहे हे ॲक्सेप्ट करावं. मी म्हणतो हे जे काय इतके वर्ष तुम्ही हे श्रीरामनवमीपासून राम जन्मोत्सवापासून हनुमान जन्मोत्सवापर्यंत जो जर तुमचा कार्यक्रम असतो ते मला वाटतं हनुमान उत्सवाचा जो कार्यक्रम असतो त्याची सुरुवात तुम्ही आजपासून करता आणि त्या संदर्भात तुमची सगळी कार्यक्रम पत्रिका आहे. तर मी म्हणतो की त्यासाठी माझ्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. आणि जे काय मंदिराचं काम अपुरं राहिलं असेल की जे काय असेल ते आपण सर्वांनी मिळून ते पूर्ण करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गावडे साहेब. आपल्या विनंतीला मान देऊन आपण 2 शब्द बरोबर या ठिकाणी व्यक्त केले त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी तुमचा आभार व्यक्त करतो. आज या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर स्त्रीचा देखील या ठिकाणी खूप मोठा सहभाग आणि मोठा संवाद या ठिकाणी खूप आम्हाला नेहमीच या कार्यक्रमाला लाभत असतो. आज देखील या मोठ्या संख्येने ही सगळ्या स्त्री महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचाच बहुमान या ठिकाणी करणं या ठिकाणी शक्य नाही कारण वेळेच्या अभावी आणि आपण तो गोड मानून आणि आपण ते आम्हाला वाटतं आपण सांभाळून घ्यावं आजपर्यंत. कारण हा मंडळ जरी असलं तरी हा कुटुंब सोहळा आहे. या वारंवार आणि कुटुंबाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो आहोत गेले कित्येक वर्ष. म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या लाडक्या पूनमजी या ठिकाणी अनुपस्थित आहेत, पण त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून मी आमच्या मंडळाचे आणि आमच्या भगिनी आदरणीय सौभाग्यवती आरती लाड या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या सगळ्यांच्या महिलांचं प्रतिनिधित्व म्हणून मी त्यांना विनंती करतो की आपण या सगळ्यांच्या महिलांच्या वतीने आपण तो पुष्पगुच्छ घ्यावा आणि त्याचा यथोचित सत्कार या ठिकाणी. त्याचबरोबर या मंडळाच्या विश्वस्त श्रीमती सुनीता मेसी या ठिकाणी देखील उपस्थित आहेत. या दोघींनी मिळून हा महिलांचा हा जो काही सगळ्यांच्या वतीने आपण तो बहुमान आपण या ठिकाणी स्वीकारावा. मी दोघांना या ठिकाणी विनंती करतो आणि उपस्थित सगळ्या महिलांना मी दिलगिरी व्यक्त करतो की आपला इथे येऊन आम्ही सन्मान जरी करणार की आपल्या आसनास्थपर्यंत आपला जो बहुमान आमचा जो मान आहे तो तुमच्यापर्यंत आम्ही थेट पोहोचवण्याचं काम हे 2 महिला या ठिकाणी करतील. मंडळाचे विश्वस्त मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री बबलूबाई पांचा यांना विनंती करते की आपण धन्यवाद तुमच्या सगळ्यांचा महिला वर्गांचा. आज आपण प्रेमापोटी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहतात त्याबद्दल सगळ्या महिला वर्गांचं मी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. याचबरोबर या कार्यक्रमाची सांगता किंवा कार्यक्रमाचं सांगता करण्यापूर्वी या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री बबलूबाई पांचा यांच्या मुखातून
जे काही आपण ऐकण्यासाठी आपण आतुरलेले आहात त्या शब्दांसाठी त्या विचारांसाठी मी विनंती करतो की मंडळाचे विद्वान अध्यक्ष की आपण आपले 2 शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. वेळेचं भान आणि वेळेची मर्यादा आपण सांभाळून ती आपण व्यक्त करावी. खरं म्हणजे खूप आनंददायी क्षण आहे. मंडळाचे सगळे जमलेले वातावरण बघून खरं म्हणजे मंचावर बसले आमचे गवळे साहेब, सुनीलभाई, किशोरभाई, वसंतभाई, प्रकाशभाई, वामन पांड्या, लाडसाहेब, मोरेश्वर काका आणि वसंतबाबू बसलेले सर्वच. खरं म्हणजे आज काय बोलावं, 2020ची बॅटिंग तर झालीच आहे. मला आता थोडी राहिलेली बॅटिंग माझ्याकडे दिली पुरली. म्हणजे सर्वांचा हा आनंद क्षण एवढा मोठा आहे कोर्स सुतारवाडीचा. आणि मंचावर बसलेले सर्व साक्षीदार आहात. 1932ला मंदिराची उभारणी झाली आणि 36 इंचाची खासगी आता झाली. उभारली होती 32ला वाडवडिलांनी आणि आपण सगळ्यांनी ती छाती 36ची केली मंडळाची. म्हणजे अक्षरशः कर्तृत्व किती होतं पूर्वजांचं. त्यानंतर पूर्वजांनी धोत्रावरती कर्तृत्व केलं, त्यानंतर पॅन्टीवर कर्तृत्वाचा विडा आला, त्यानंतर तो विडा चांगल्या तऱ्हेने सावरला. ही सर्व मंडळी बसलेली कोर्स सुतारवाडीचा बहुमान आणि कळस जो चढला आहे त्या सर्व बसलेल्या मानकरांचा. म्हणजे आज वेळ खूप झालाय, मला माईक दिलाय बोलायला आणि तुम्ही फार गर्मीने त्रासलेला आहात मला दिसतंय. खूप लहान जायचं आहे पण हे सांगतो, आपल्या हनुमान जयंती उत्सुकता एवढी मोठी असते. ते सांगायचं म्हणजे एक आहे की माझा मुलगा आता 5 वर्षाचा झालाय. सांगणं मोठंही नाही, सांगणं ठेवणंही नाही बरोबर. मला माझ्या मुलाने 2 महिने अगोदर मम्मी माझं कपडे भरून ठेव, मला हनुमान जयंतीला जायचंय. ही उत्सुकता त्या रक्तामध्ये आहे, तो बहुमान रक्तामध्ये. एक लहान मुलाला काय माहिती, पण रक्त आहे वाडवडिलांचं, ते कुठेही म्हणजे त्या उत्साह कमी होऊन देत नाही. आणि एवढी बसलेली सगळी मानकरी कुटुंब आहे, हे मंडळ नव्हे. मंडळ एवढं करत नाही तेवढं कोर्स सुधारणी मंडळ करतं. ही बहुमान आपल्यालाही भेटतो. गाव पातळीवरती आपण जे कर्तृत्वान करता. आज नाटक बसून सगळे कलाकार अहोरात्र 11 वाजले, 12 वाजले, 3 वाजले घरी पोचायला. सर्वांना टाइम होतो. भक्ती असे, श्रद्धा असे, श्रुती असू दे, परेश असू दे, सचिन असू दे, विकास असू दे, अन्य सर्व कलाकार, प्रवीण आहे, पडद्यामागचे कलाकार, संगीताताई आहे, रंजनाताई आहे, पूनमताई आहे, संजय मिस्त्री आहेत, भरपूर असे कलाकार आहेत ज्यावर रात्र मंडळासाठी झटून देत आहे, झोपून देत आहे. स्वतःच्या फॅमिलीला न टाइम देता मंडळाची उभारी कशी होईल, कोर्स सुधारणी नाटक अट्टाटोरं करायचं आहे यासाठी झोपून देऊन काम करताय. म्हणजे आपलं नाव कशामुळे आहे, मंदिर नसतं, नाटकही त्याबरोबर जोडीला नसतं, आज मंडळाचं गाव पातळीवरती नाव आहे आपलं. काही जणांना शक्य झालं नाही नाटक करणं. लोकांना 1 वर्ष नाटक केलं, आपण 78 वर्ष नाटक केली, कुठेही खंड पडला नाही. पूर्वजांनी केलेलं काम आणि आपण पुढे घेतोय हे नाटकाचा शुभारंभ. 78 नाटक हे न संपणार. यासाठी मला खरं म्हणजे संजू दादाला, पूनमताईला, जे नाटक कलाकार आहेत, उमेश आहे, भावेश आहे, सर्वच त्यांची नावं कुणाकडून राहिल्याचे सर्वांचंच मी कौतुक करेन. कोणी राग मानला नाही पाहिजे, कारण ह्या मंडळाला झोकून देऊन कलाकार काम करत आहेत. ह्याचा कुठे मंडळाने बहुमान केला पाहिजे, विश्वस्तांनी बहुमान केला पाहिजे, त्याची दखल घेतली पाहिजे. एक मुलगा कलाकार किती वाजता घरी जातो, 20 कलाकार आहे, तो कोण कोण कलाकार कुठे काम करतो, कसा कुठल्या ट्रेनला बसतो, कुठल्या ट्रेनला स्टेशनला उतरतो, याची मंडळाने दखल घेतली पाहिजे.
ही दखल घेणं गरजेचं आहे, हे बोलणं गरजेचं आहे. मी अध्यक्ष म्हणून मला त्यांचा मागे स्वाभिमान त्यांनी टिकवतात आपल्या मंडळाचा, त्यांना बहुमान आम्ही देऊ शकत नाही तुम्हाला कलाकारांना, कारण तुम्ही जे करता आहात कलाकार म्हणून जुन्याने जर केलाच होता, पण आज तुम्ही जो वारसा मुंबईच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, मोबाईलच्या जीवनामध्ये, कॅम्प्युटर जीवनामध्ये हे नाटक तुम्ही हा विडा नेताय पुढे वाडवडिलांचा, हे खरं म्हणजे तुम्हाला सल्यूट आहे. असाच विडा तुम्ही पुढे न्यावा, कुठेही खंड पडू नका. आम्ही जरी कुठेतरी कमी पडत असो, पण तुमची ताकद नाटकासाठी कमी पडून देऊ नका, ही हनुमानचरणी प्रार्थना करतो. खरं म्हणजे आज वेळ भरपूर झालाय, मलाही बोलायचं खूप होतं, पण आज टाइम खूप कमी पडलाय. आज मला वाटतं सगळ्यांचे पावलं आज कोर्ट सुधारण्यामध्ये धावायचं, 2020 म्हणजे मॅरेथॉन करणार, म्हणजे धावत जरी गेलेले कोर्टात कधी जाऊ अशी उत्सुकता मनामध्ये राहिली. काय म्हणजे सगळ्यांचं माहेरवासीने असू दे, ते आपलं कुटुंब असू दे, काही लोकांना तर न जाऊन सुद्धा माहेरवासीने आमच्या घेऊन येतात म्हणजे आमच्याकडे नाटकामध्ये म्हणजे पाहुणे सुद्धा असून सुद्धा आमच्या बहिणी येतात आणि त्यांना भाऊजी आमचे सगळे साथ देतात. हे नाटक खरं म्हणजे कलाकार तर आहेत, पण जे पडद्याच्या मागचे आहेत कलाकार, त्यांचा पण आम्ही त्यांनाही सल्यूट करतो की अशीच मदत, असाच आशीर्वाद नेहमी कलाकारांच्या मागे ठेवावा. जुन्यांनी तर खूप केलं, तुम्ही पण खूप करता आहात, पण अजून तुम्ही पुढे जाऊन खूप करावं मंडळासाठी. हे नाटक 100 कसे होईल याकडे नेता 94 मंडळाला कोर्ट सुधारणा झाले आहेत. मंदिराला नाटकालाही 100 वर्ष आपल्या पुढे पुढे नेऊन नाटकाचाही कळस पुढे पुढे जात गेला पाहिजे आणि मंडळाचे 100 आपल्या जोरात करायची आहे. यासाठी मी सर्व पाहुण्यांचं आल्याबद्दल विश्वसंत गावडे साहेब, सुनीलभाई लाडसाहेब, किशोरभाई, वसंतभाई, वसंत बापू, मोरेश्वरभाई, वामन पांचाळ, लाडसाहेब, प्रकाश मिस्त्री आणि सत्तरी आमचे आते नेहमी शिरा आणते, तिचा बहुमान आम्हाला करायचा आहे, कारण मंडळ नेहमी शिरा ते न विसरता आणते. भाऊंच्या आज स्मरणार्थ हा जो कार्यक्रम होतो, भाऊंनी जी साथ दिलेली आहे, भाऊंनी जी शिडी दिलेली आहे, कुठेही त्याचा खंड पडणार नाही. मंडळ म्हणून आपण सर्व मिळून, सभासद म्हणून सर्व मिळून एक गावचे पांचाळ समाज म्हणून एक आपण नेहमीच आपल्या कोर्ट सुतारवाडीमध्ये आपल्या मंडळाचं नाव नेहमीच लौकिक राहील, उंचावर राहील आणि आम्ही कुठल्याही तऱ्हेचं आमचं मंडळ आणि आपलं मंदिर कुठेही कुठल्या गाळबोट लागता देणार नाही, हे विश्वासाने सांगतो, इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विश्व. धन्यवाद मंडळाचे विद्यमान अध्यक्ष. आपण विनंतीला मान देऊन आपण मनोगत व्यक्त केलं आणि हा सगळा आपलं मनोगत या ठिकाणी मान्य सादर केलं, त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने आपण या ठिकाणी तुमचं आभार व्यक्त करतो. शेवटची 5 मिनिटं आपल्यासमोर घेतो, शेवटची 5 मिनिटं मला वाटतं. आणि तत्पूर्वी या ठिकाणी यांचं काहीतरी मनोगत राहील. आणि आमचे नेपथ्यकार किशोरभाई मिस्त्री, खरं म्हणजे त्यांचाही खूप मोलाचा वाटा असतो, ते विसरून गेलो मी. बोलता बोलता ओघाने राहून गेलं. ते पहिल्या शिडीमध्ये बोलायचं होतं, ते मागच्या शिडीमध्ये. ते खरं म्हणजे काकांचं खरं म्हणजे खूप कौतुक आहे. स्वतः टेम्पो घेऊन जाणं, स्वतः सामान, स्वतः प्लेनने येऊन वर्कर लोकांना नेऊन कसं काम मंडळाचं पुढे होईल, यासाठी कर्तृत्वान नेपथ्यकार किशोरभाई मेस्त्री याचा मनापासून कितीतरी काय चढावड होत असली मंडळामध्ये, तेच बोलले गेल्या मिटिंगला, पण आमच्या मनामध्ये किती परंतु कधी नसतो. कारण वाडवडिलांनी नेलेली शिडी अजून किती उंची शिडी ती वाढेल ह्याच्यात आम्ही दखल घेत असतो. असं तुमच्याही मनापासून खूप खूप. एकदा 2 शिड्या आहेत, मी 1 शिडीवर बोललो, यांनी 2 शिड्या दिल्या आम्हाला, म्हणजे खूप ऐतिहासिक आहे. नाटक पण आहे 313 आणि आम्ही सगळ्यांच्या बरोबर आहे 12. हे खरं म्हणजे ठरलेलं आहे आणि गावी नक्कीच आमचं मंडळ जरी वाड्याचं नसेल, पण एक 5 घरं, 6 घरं, 8 घरं काय करू शकतात हे सगळं गावाला माहिती आहे. धन्यवाद. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 5 मिनिटं अवधी घेतो, कारण
मंडळाच्या अध्यक्षांनी उल्लेख केला, पण तत्पूर्वी या ठिकाणी मंडळाच्या वतीने या ठिकाणी नाश्त्याची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आपण तो आस्वाद या ठिकाणी आपल्या जागेवरती बसून ते घ्यावा. हा कार्यक्रम सुरूच राहील. वेळेचं बंधन आहे, सगळ्या गोष्टी मला मान्य आहे, पण अवघे 5 मिनिटं मी घेतोय. आता या अध्यक्षांच्या मुखातून ज्या नाट्यप्रयोगाबद्दल त्याची चर्चा झाली, यंदाचा जो नाट्यप्रयोग आहे 3 चौक 13 आणि त्यांच्या दिग्दर्शनाखाली, यांच्या आधिपत्याखाली हा नाट्यप्रयोग त्या ठिकाणी सुतारवाडीमध्ये होतोय. त्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या आदरणीय सौभाग्यवती पूनमजी लाड आज या ठिकाणी अनुपस्थित आहेत, पण ते त्यांचा नाट्यप्रयोग सुरू करताना या नाट्यप्रयोगाची त्यांची देखील त्यांच्या मनामध्ये तयारी सुरू असेल ही मी एक आश्वासन उपस्थितांमध्ये देतोय. कारण ते त्या ठिकाणी जरी आज 230 किलोमीटरचा प्रवास करून त्या ठिकाणी तो नाट्यप्रयोग सादर करतायत, पण या देखील नाटकाची त्यांच्यामध्ये जी कळकळ आहे, की जी तळमळ आहे, कारण आज देखील नाट्यप्रयोग त्या ठिकाणी सादर करून उद्या सकाळी मला वाटतं दुपारी सकाळी आपल्या त्या ठिकाणी प्रस्थान करून दुपारी मुंबईत येऊन पुन्हा एकदा संध्याकाळी या नाट्यप्रयोगाची पाहायला त्या ठिकाणी त्याच ताकदीने उभा राहणार आहे. ही खरी ऊर्जा त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळते, म्हणून आज हा कलाकार त्या ठिकाणी ताकदीने उभा राहतो. उपस्थितांच्या आणि सगळ्यांच्या मानवतेच्या वतीने मी जोरदार त्यांचा आभार व्यक्त करतो. कारण असा नट होणे नाही, कारण वयाच्या 55 वर्षामध्ये जेव्हा माणूस पदार्पण करतो आणि ती ऊर्जा ती कायम ठेवावी हे साधं सोपं नाही. मुंबई स्तरावरती ज्यावेळी मी कलावंत म्हणून ज्यावेळी पाहतोय, आज सगळेच कलाकारांसाठी मला वाटतं जवळजवळ 18, 19, 20 जणांचा हा संच आहे. ही जी उभारी, ही जी ऊर्जा आली आहे, ही ह्या दिग्गजांकडून, ह्या मानवडलांकडून, ह्या मंडळीकडून आम्हाला मिळाली. कारण हा वारसा आणि वसा ह्या लोकांनी सांभाळला आणि ह्यांचाच उदाहरण घेऊन, ह्यांच्याच आशीर्वादाला पाऊल ठेवून ही सगळी नवरीत मंडळी या ठिकाणी ती काम करते. ह्याचा एक आदर आणि याचा एक बहुमान आम्हाला सगळ्या कलावंताला, नवरीतांना तो आहे. आणि या कलाकारांना जी जीव करून जीवाचं रान करून आज गेले कित्येक महिने, मला वाटतं 3 महिने सातत्याने या ठिकाणी ती मेहनत करतात. आवरत मुंबईच्या दादर या ठिकाणी त्या ठिकाणी ते नाटकाची तालीम त्या ठिकाणी होत आहे. त्या तालमीला न चुकता न आवडता आमच्या सगळ्यांच्या लाडक्या, आमच्या सगळ्यांच्या मायाळू आदरणीय श्री रंजना मिस्त्री या ठिकाणी त्या मंडळाच्या सगळ्या त्या कलावंतांची त्या ठिकाणी देखभाल करत असतात. आज त्या नाटकामध्ये कुठल्या पद्धतीचा त्यांचा अभिनयाचा भाग नाही, पण पडद्याच्या मागे कलाकार ज्यावेळी काम करतो तो आखणी आहे, त्याची देखभाल, त्याची दखल ते वारंवार त्या ठिकाणी दररोज घेत असतात. आणि दररोज त्या ठिकाणी लागणारा जो काही नाश्ता आहे तो त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या पुढाकारात ते न चुकता ते आणत असतात. अशा मुलाप्रमाणे ते काळजी घेत असतात. त्याचबरोबर गेले कित्येक वर्षापासून नाटकापासून थोडेसे वंचित राहिले किंवा थोडेसे मागे राहिलेले सुमारे सौभाग्यवती भक्ती मिस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. आज पुन्हा एकदा या सुतारवाडीमध्ये आपली कला सादर करण्याचे ते उत्सुकता आहेत. ते पुन्हा एकदा ते पुनरागमन करून या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांचं या ठिकाणी त्यांचं अभिनय या रंगभूमीवरती उत्तरोत्तर व्हावं यासाठी देखील मी त्यांच्या शुभेच्छा देतो. त्याबरोबर सर्व कलावंत, पुरुष कलावंत, स्त्री कलावंत त्या ठिकाणी या मंडळ या नाटकाचे सहलेखक म्हणून जे काम करतायत त्यांचं देखील मी या ठिकाणी कौतुक करतो आणि सगळ्यांना या नाटकासाठी आणि या प्रयोगासाठी शुभेच्छा देतो. पण हा नाट्यप्रयोग सादर करताना ज्या नाट्य प्रयोगाचं नेपथ्य मगाशी बबलूबाई पांचाळ यांनी सांगितलं की गेले कित्येक वर्ष नेपथ्य म्हणून ज्या ठिकाणी आपला वडिलांचा आणि या कुटुंबाचा वारसा त्या ठिकाणी सातत्याने ते जपतायत किंवा किंबहुना ती उंची अधिकाधिक ती गाठतायत. जसं सुवर्ण कळस आम्ही मगाशी म्हटलं की सुवर्ण कळस 52 फुटावर जाऊन आम्हाला जेव्हा अभिमान वाटतो तेव्हा कलाकार मंडळी म्हणून तो नेपथ्यामध्ये ज्या कलाकारांना काम करताना शेवटी नाटक हे नेपथ्याशिवाय अपूर्णच असतं. नेपथ्याशिवाय नाटक सादर करणं हे कठीण आहे. त्या कलाकाराला ती ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होत नाही. अशा पद्धतीचं सादरीकरण मगाशी त्यांनी सांगितलं 1 शिडीपैकी 2 शिडी हे कुठेतरी त्यांच्या मुखातून आज आलं आणि ती आम्हाला कलाकारांना देखील ती चाहूल लागली की कोणत्या पद्धतीची शिडी असेल किंवा ती एस्केलेटर पण असू शकतं असं मला वाटतंय. की शिडी नसून ते एस्केलेटर असेल अशा पद्धतीची भावना वाटते. पण खरंच वाख्यानं जो त्या ठिकाणी ते काम करतात. कारण मुंबई स्तरावर जाऊन नेपथ्य काम करणं आणि 400 किलोमीटरचा प्रवास करणं आणि त्या ठिकाणी ते परत स्वतः जाऊन खर्चाने किंवा मेहनतीने परत ते उभा करणं आणि पुन्हा ते पण त्या ठिकाणी करणं हे सांगणं जितकं आम्हाला बोलणं देतो सोपं वाटतंय, पण ते करणं किती अवघड आहे हे त्या कलेला आणि त्या कलेच्या प्रेमाला आणि ते प्रेमापुढे जे काही करतायत त्या व्यक्तीलाच त्यांच्या कुटुंबाला आणि सगळ्या व्यक्तीला ते माहिती आहे. त्यामुळे मंडळाच्या वतीने मी त्यांचं देखील यथोचित त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आजपर्यंत जसा वारसा आणि वसा तुम्ही सांभाळलाय यापुढे देखील अनंत काळ हा असाच सुरू ठेवावा. आणि पुन्हा एकदा आज जसं तुम्ही या कार्यक्रमाला आणि या सोहळ्याला वेळात वेळ काढून उपस्थित दाखवली, येणाऱ्या या हनुमान जन्मोत्सवाला
या मंगलमय दिवसाला आपण सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित राहावं कोड गावात. मागाशी भाई म्हणाले की आताच आपली मॅरेथॉन रेस धावली की कधी त्या भूमीमध्ये जाऊन आपला चरणस्पर्श होत नाही आणि कधी त्या वातावरणात आपण रमतो. या सगळ्यांना ती उत्सुकता वाढली आहे आणि आता पुढच्या आठवड्यात रविवारी आपण त्या ठिकाणी त्या गावात त्या भूमीमध्ये असू. आपण सगळेच जण त्या ठिकाणी असू आणि तो आनंद सोहळा साजरा करताना मग आपल्याला सगळ्यांना तो साजरा करता येईल. आणि त्याच रात्र ठीक 10 वाजता कोटचोताड उत्कर्ष मंडळ संचालित आणि हनुमान नाट्य मंडळ आयोजित 3 चोक 13 धमाल विरोधी नाटक दिग्दर्शिका सोपनम संजय गावडे यांच्या दिग्दर्शनाखाली हा नाट्यप्रयोग धमाल विरोधी नाटक या ठिकाणी सादर होणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, आज जसे आलात तसे त्या नाट्यप्रयोगाला देखील आपली टाळ्यांचा गडगडाट या कलाकारांना तो त्यांच्या कानावरती पडला पाहिजे. कारण तो कलाकार आपल्या टाळ्यांसाठी आपल्या टाळ्यासाठी तो नाटक कलाकार तो सज्ज असतो. शेवटी एकच सांगेल, नाही याल तर फसाल आणि याल तर हसाल. हा जो नाट्यप्रयोग आहे धमाल विरोधी नाटकाचा, हा नाट्यप्रयोग सोहळा सादर करताना आपण आवर्जून यावं. मला वाटतं या कार्यक्रमाची सांगता मला वाटतं बराच वेळ मी या ठिकाणी घेतला आणि आपण गोड प्रेमापोटी आणि मी जे काही वेळ वागतोय आज मला वाटतं मी जे काही निवेदन जे सादर केलं जे काय हा कार्यक्रम सोहळा जो सुरळीत त्या पद्धतीने माझ्या शब्दाने किंवा माझ्या वेड्या वागल्या बुद्धीने किंवा विचारांनी जो आपण या ठिकाणी मान्य करून घेतला आणि आपण सामावून घेतला, मला त्याबद्दल मंडळाच्या वतीने आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आपण मला बोलण्यामध्ये जी काही संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि तुमचाच या ठिकाणी थांबतो. आणि या कार्यक्रमाची सांगता ज्या व्यक्तीची मला वाटतं मी खरा तर या पात्र नाही, मला संगीत स्वतःला संबोधित करतो, पण ज्या व्यक्तीसाठी आपण या ठिकाणी आतून मी 2 शब्द त्यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची सांगता करावी. आदरणीय विरेची पांचा विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची सांगता करावी. धन्यवाद धन्यवाद. पटापट वेगवेगळ्या मुखी आजच्या रामनवमीचा प्रसाद या ठिकाणी मंडळाच्या होतोय. सचिनने थांबू नये ही माझी इच्छा आहे, पण कार्यक्रमाची वेळ लांबणीवर आहे. आज आमच्या मंडळाचा खऱ्या अर्थानं सचिन तेंडुलकर आज आम्हाला मिळाला आणि तो आम्हाला गवसला असं म्हणावं लागेल. आणि ज्या मनामध्ये माझी अनेक वर्षे इच्छा होती की राजाभाऊच्या नंतर संजय मेस्त्री, अविनाश मेस्त्री, किशोरभाई, संतोषभाई, आबा या सगळ्यांच्या बरोबरीने आम्ही लहान असताना आम्ही थोडासा आमच्या अंशी काही माईक हातात घेतला, पण आमच्या बरोबरीने आमच्या वयात देखील असा माईक कोणीतरी असा धरावा आणि तो माईक धरताना तो ऐकणारा देखील कंटाळवाणा नसावा ही एक मनामध्ये फार मोठी इच्छा होती. आणि ते स्वप्न अर्थात आम्ही तेवढे काही म्हातारे झालो नाही, पण ते स्वप्न आज पूर्ण झालं. आणि तो माईक एका चांगल्या व्यक्तीकडे, नागोबाबांच्या नातवाकडे तितक्याच हिमतीने आणि मेहनतीने आणि तितक्याच अतिशय अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्वाकडे असा हा माईक गेलेला आहे आणि तो देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. आणि म्हणूनच मी आज हा माईक, माझ्याकडचा माईक मला वाटतं खाली ठेवतो आणि पुढे आवाज, कारण हा माईक एका चांगल्या व्यक्तीकडे जावा आणि त्या व्यक्तीने या मंडळाचं नेतृत्व, कर्तृत्व आणि आपलं व्यक्तिमत्व पूर्ण मंडळाला बहाल करावं अशा पद्धतीचं गुण आज सचिनकडे आम्हाला पाहायला मिळतात, किंबहुना प्रवीणकडे पाहायला मिळतात, किंबहुना उमेश भावेशकडे पाहायला मिळतात, किंबहुना विकासकडे पाहायला मिळतात, किंबहुना परेशकडे पाहायला मिळतात. आणि असे गुण, अशी रत्न ज्याला आम्हाला पाहायला मिळतात त्याला माईक कुठेतरी आपल्याकडून देखील थांबवावा आणि योग्य वेळी थांबवावा आणि ही रत्न पुढे व्हावी. आणि एक चांगला आज QR कोड आपल्याला मिळतोय, या QR कोड मधून आपण फुल पाहिलं तर क्विक रिस्पॉन्स, आणि हा क्विक रिस्पॉन्स आम्हाला योग्य वेळात मिळाला, मला वाटतं आज सौभाग्य. आणि हा क्विक रिस्पॉन्स आपण सगळ्यांनी केवळ हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने एका दिवसासाठी न बाळगता हा 365 दिवसाचा आपला उत्सव आहे. आणि ह्या उत्सवासाठी आपण आयुष्य वेचू, जिंकू किंवा मरू, पण आयुष्यभर हे नाटक करू आणि आयुष्यभर हा उत्सव करू अशा भूमिका आपण या ठिकाणी घेऊन, मनामध्ये ठेवून आपण सगळ्यांनी एकोपाने
उद्या येणाऱ्या उत्सवाला आपण सामोरं जाऊया. सचिन, आपणा सगळ्यांच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं, उपस्थित सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, पाहुण्यांच्या वतीनं, महिला वर्गांच्या वतीनं आणि तुझ्यासोबत असलेले ह्या सगळा नाट्यसंच जो आज संपूर्ण तू खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये योगदान देऊन तू जो सांभाळतोय. आज जर नागोबाबा असते तर मला वाटतं नागोबाबांनी म्हटलं असतं आज मी माझा नातू या कोट गावाला समर्पित करतोय. पण मी आज नागोबाबा यांच्या अधिकार घेऊन सांगतो की आज हा माझा नातू आहे, हा आज आमचा सचिन या सुतारवाडीला अर्पण करतोय. आणि सुतारवाडीचं हे जे रत्न आहे सचिन, तुझ्या माध्यमातून, तुझ्या कुटुंबाच्या माध्यमातून, वडिलकीच्या मोठ्या घराण्याच्या माध्यमातून तू असंख्य आपल्या सभासदांना, असंख्य आपल्या कुटुंबातल्या आपल्या मुलाबाळांना, भावंडांना पुढे घेऊन हा उत्सव मोठ्या अभिमानाने या ठिकाणी फडकव, मोठ्या अभिमानाने या ठिकाणी उंच घेतला. आणि हा महाराष्ट्राचा महामहोत्सव तुझ्या नेतृत्वाखाली, तुझ्या अधिपत्याखाली आम्हाला पाहायला, आम्हाला बघायला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं कार्य आपण करावं. आणि जोपर्यंत सचिन अशा पद्धतीने काम करतोय, वडिलकीच्या माध्यमातून अशा पद्धतीने कुटुंबाचं हे कार्य होत आहे, नेपथ्य म्हणून किशोरबाई तुम्ही डगमगू नका. तुम्ही त्याच पद्धतीने ह्या रंगमंचाचे पहिले अभिनेते म्हणून आपण हा रंगमंच पुरवा, रुजवा आणि पूनमजींना आपण अशाच पद्धतीने आमच्या या माहेरी येण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करा. आणि लाडसाहेबांना पण विनंती करतो की आपण देखील आमच्या सैनिकांना या ठिकाणी येण्यासाठी प्रवृत्त करा अशी या ठिकाणी विनंती करतो. येणारा हा शनिवारी येणारा महोत्सव आहे तो मोठ्या धडाक्यामध्ये आपल्याला साकार करायचा आहे. त्यानंतर देखील सत्यनारायणची महापूजा आहे. त्यानंतर त्रैवार्षिक गोंधळ शुक्रवारी या ठिकाणी आपण सगळ्यांच्या वतीनं, सुतारवाडीच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपण या संपूर्ण कार्यक्रमाला सहकुटुंब, सहपरिवार, मंडळाच्या सर्व सदस्यांनी आणि पाहुण्यांनी आपण या ठिकाणी यावं. हा कार्यक्रम होत असताना गावपातळीवरती देखील रामनवमीच्या निमित्तानं कार्याला सुरुवात झालेली आहे. त्या ठिकाणी 85 गाठलेले सुरेश पंचायत, मेस्त्री आहेत, गोपीनाथ मेस्त्री आहेत, दीपक महादेव मेस्त्री आहेत, विश्वनाथ मेस्त्री आहेत, महेश मेस्त्री आहेत, सगळी मंडळी त्या ठिकाणी, राजन गोविंद पांचाळ ही सगळी मंडळी त्या ठिकाणी अवरात्र या ठिकाणी कामं करतात. आणि आम्ही कधी येणार या ठिकाणी ते सत्य झालेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. कारण नाटक आहे म्हणून मंडळ आहे आणि मंडळ हा नाटकाचा प्राण आहे, प्राण आणि श्वास आहे. अशा पद्धतीने विना मोबदला जे कार्य संजय मेस्त्री आणि पूनम गावडे करतात त्यांना लाख लाख सलाम करतो आणि इथे थांबतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद करतो. आणि पुढचा कार्यक्रम या ठिकाणी काही नसताना पुन्हा मी पाहुणे मंडळींना या ठिकाणी या कार्यक्रमातून मुक्त व्हावं म्हणजे या ठिकाणी पूर्ण करतो. आपल्या